हाक तुमची साथ आमची, 36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मोदी सरकारने संसदेत दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडवणारे पाऊल उचलले. मात्र शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारी काँग्रेस आणि विरोधक अकारण कांगावा व अप्रचार करून राजकारण करीत आहेत. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी SMP किमान आधारभूत किंमत कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. नेहमीच पुतना मावशीचं प्रेम दाखवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या आणि देवेंद्र फडणवीस सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या मताचा अधिकार काढून घेणाऱ्या महाराष्ट्रातील बेगडी नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा व दिलेले स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश काढलाय. याचा भारतीय जनता पार्टी कळवण तालुका निषेध करीत असून स्थगित आदेश रद्द करण्याची मागणी तालुका अध्यक्ष दीपक खैरनार, संघटन सरचिटणीस डॉक्टर अनिल महाजन, विश्वास पाटील, काशीनाथ गुंजाळ, सचिन सोनवणे, हेमंत रावले, चेतन निकम, मोतीराम वाघ, हितेंद्र पगार आदींनी निवेदनाद्वारे केले आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी संदीप जगताप, कळवण.